जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी 7 फेब्रुवारीला मतदान होणार आहे, तर 9 तारखेला निकाल लागणार आहे. तब्बल 9.5 वर्षांनी ही निवडणूक होतीये. जिल्हा परिषदेच्या 68 जागांसाठी 241, तर तालुका पंचायतच्या 136 गणांसाठी 455 उमेदवार रिंगणात आहेत. आज निवडणुकीच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पत्रकार बैठक घेत माहिती दिली. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मिळून एकूण 2,691 केंद्रांवर ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी 11,87,203 पुरुष तर 11,52,909 स्त्री मतदार असे मिळून एकूण 23,40,199 मतदार संख्या आहे. सर्वात जास्त मतदार असलेलं मतदान केंद्र पाचगाव विद्यामंदिर शांतीनगर असून या ठिकाणी 1,244 मतदार आहेत. तर सर्वात कमी मतदार संख्या असलेलं मतदान केंद्र भुदरगड तालुक्यातील चिक्केवाडी असून त्या ठिकाणी 32 मतदार आहेत. या मतदान प्रक्रियेसाठी 14,130 कर्मचारी नियुक्त करण्यात आलेत. यासाठी एकूण 616 वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदारांना जी स्लीप देण्यात येते त्याचं काम 97% पूर्ण झालंय. दुबार मतदाराबद्दल यावेळी जास्त खबरदारी घेण्यात आली असून जिल्ह्यातील 41,173 दुबार मतदार संख्या आहे. यातील 3,167 जणांचे परिशिष्ट 1 भरून घेण्यात आले. प्रत्येक मतदान केंद्रावर अशा दुबार मतदारांची कसून चौकशी केली जाणार आहे. जर दुबार मतदान करताना कुणी आढळलं तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी उद्या साहित्याचं वाटप करण्यात येणार आहे. यासाठी राखीव मतदान यंत्रासह 6,975 मतदान यंत्र सज्ज ठेवण्यात आली आहेत. सर्व ठिकाणी 1 बॅलेट युनिट वापरण्यात येणार आहे. मात्र पट्टण कोडोली या केंद्रावर 2 बॅलेट युनिट वापरण्यात येणार आहेत. ज्या शाळेतील सर्व शिक्षकांना मतदानाचं काम देण्यात आलंय अशा शाळांना उद्या सुट्टी देण्यात आली आहे. तर ज्या शाळेतील काही शिक्षकांना मतदानाचं काम देण्यात आलंय अशा शाळा सकाळच्या सत्रात भरवण्यात येणार आहेत. जिल्ह्यात एकही संवेदनशील मतदान केंद्र नाही. 2017च्या निवडणुकीमध्ये 70.85% मतदान झालं होतं. यावर्षी याचा टक्का वाढवण्यासाठी सर्वांनी मतदान करावं असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलंय. जवळपास 23 लाखापेक्षा जास्त मतदार या मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होणार आहेत. तर माझं कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मतदारांना, ग्रामीण भागातील सर्व मतदारांना नम्र आव्हान आहे. 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेमध्ये मतदान होणार आहे. कृपया आपण मतदान केंद्रावरती यावं आणि आपल्या मतदानाचा हक्क आपण बजावावा. प्रत्येक निवडणुकीमध्ये लोकसभा, विधानसभा, नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामधील मतदानाची टक्केवारी ही आघाडीवरती राहिलेली आहे. तर या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्या हायेस्ट मतदानाच्या टक्केवारीचा रेकॉर्ड तसाच ठेवूया आणि सर्वांनी 100% मतदारांनी मतदान केंद्रावरती येऊन मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन लोकशाही सुदृढ होण्यासाठी सहभागी होऊया ही एक विनंती मी सर्वांना करतो. आणि याप्रसंगी त्यांनी ईव्हीएम मशीनचा डेमो सुद्धा दाखवला. यामध्ये पट्टण कोडोली मतदान केंद्र वगळता सर्व ठिकाणी एकाच बॅलेट युनिटवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर पट्टण कोडोली मतदान केंद्रासाठी 2 बॅलेट युनिटवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, उपजिल्हाधिकारी संपत खिल्लारी यांच्यासह इतर प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.